5 वेळा खासदार म्हणून निवडून आलेत। आता ते नवे शिक्षण मंत्री झालेत। त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे। पण महत्त्वाचं आहे की त्यांचं शिक्षण किती झालंय। एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल मी हे सगळं प्रल्हाद जोशी यांच्याबद्दल बोलतेय, जे आता शिक्षण मंत्री झालेत। आपल्या देशात एखाद्या राजकारण्याचं शिक्षण हा तसा दुर्लक्षित मुद्दा, पण प्रल्हाद जोशी हे शिक्षण मंत्री झाले आणि सोशल मीडियावर त्यांच्या शिक्षणाची चर्चा सुरू झाली। किती आहे प्रल्हाद जोशी यांचं शिक्षण, ते किती श्रीमंत आहेत, ते राजकारणात कसे आले, आणि सगळ्यात महत्त्वाचं पंतप्रधान मोदींनी शिक्षण खात्याचा भार प्रल्हाद जोशी यांच्याकडे का दिला, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर नवे शिक्षण मंत्री म्हणून मोदींनी प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याचा पदभार दिला। याआधी त्यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्यासोबतच ग्राहक व्यवहार खातेही आहे। आता त्यांना शिक्षण खात्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे। भाजप नेते प्रल्हाद जोशी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत। त्यांचा जन्म 1962 साली उत्तर कर्नाटकातल्या एका ब्राह्मण कुटुंबात झाला। त्यांचं प्राथमिक शिक्षण हे हुबळी इथं रेल्वे स्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण न्यू इंग्लिश स्कूलमधून झालं। जोशी यांनी धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठातून BA ची पदवी मिळवली आहे, म्हणजे त्यांचं शिक्षण कला विषयात पदवीधर इतकंच झालंय। मोदींच्या सरकारमध्ये 2024 साली त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली। 1990च्या दशकात प्रल्हाद जोशी यांनी RSSच्या माध्यमातून अनेक चळवळीत भाग घेतला। यात सेव्ह काश्मीर मुव्हमेंटनं जोशींना ओळख निर्माण करून दिली। 1992 ते 1994 या काळात हुबळी इथल्या ईदगाह मैदानावर हे आंदोलन झालं होतं, ज्यामुळे प्रल्हाद जोशी हे पहिल्यांदा चर्चेत आले। 1996 मध्ये ते कर्नाटक विधानसभेत आमदार झाले। त्यानंतर 8 वर्षांनी त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला। 2004 साली ते कर्नाटकमधल्या धारवाड जिल्ह्याचे अध्यक्ष झाले। त्याच वर्षी त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली, ज्यात त्यांनी काँग्रेसच्या BS पाटील यांचा पराभव केला। 2014 ते 2016 या 2 वर्षांच्या कालावधीत प्रल्हाद जोशींकडे भाजपच्या कर्नाटक राज्य प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती। 2004 ते 2024 अशा सलग 5 टर्म धारवाडमधून प्रल्हाद जोशी खासदार म्हणून निवडून येत आहेत। 2024च्या कॅबिनेटमध्ये त्यांना मंत्री म्हणून स्थान मिळालं। प्रल्हाद जोशी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार प्रल्हाद जोशी कोट्याधीश आहेत। त्यांच्याकडे 21 कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती आहे, तर त्यांच्यावर 8 कोटी 1 लाख रुपये इतकं कर्जही आहे। त्यांच्या कुटुंबाच्या जंगम मालमत्तेचं मूल्य 8 कोटी 97 लाख रुपये इतकं आहे। यात जोशींकडे 2 कोटी 72 लाख रुपये, त्यांच्या पत्नीकडे 5 कोटी 93 लाख रुपये आणि मुलीकडे 32 लाख रुपयांची मालमत्ता आहे, तर जोशींची स्थावर मालमत्ता 12 कोटी 11 लाख रुपयांची आहे। दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीसह विद्यार्थ्यांनी दिल्लीसह देशभर आंदोलन केलं। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। आता त्याच शिक्षण खात्याचा कारभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आलाय। पण मोदींनी जोशींची निवड का केली, याचं कारण प्रल्हाद जोशींनी 2019 मध्ये केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री म्हणून काम पाहिलंय। त्यामुळे त्यांना वाद मिटवणं, त्यावर तोडगा काढणं आणि सभागृहाचं व्यवस्थापन हे सगळं हाताळण्याचा मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे। सोबतच संसदीय कामकाजाचा त्यांच्याकडे सर्वात जास्त अनुभव आहे आणि या सगळ्यामुळे मोदींनी शिक्षणासारख्या महत्त्वाच्या खात्याचा कारभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवल्याचं बोललं जात आहे। पण तुम्हाला या निवडीबद्दल काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।